शांत झोपा, आराम करा. काही बोलायचंय का? काय झालं? नाही, काही नाही. काही हवंय का तुला? तुम्ही सुखरूप घरी परत आलात, मला आणखी काय हवं असेल? बस, ओळखतो मी तुला. बस, काहीतरी नक्कीच बोलायचंय. लपवतेस माझ्यापासून? नाही, म्हणजे आपल्या गायत्रीचं. आता गायत्रीचं काय झालं? आणि काही नाही, तिचं कॉलेज संपलंय आता. मग आता आपल्याला पुढचंही बघायला हवं ना. पुढे म्हणजे नोकरी धंद्याचं तिचं तिला ठरवू दे ना. अहो, ते तर होईलच, मग पण त्याशिवाय काही महत्वाच्या गोष्टी असतात ना. उदाहरणार्थ म्हणजे लग्न वगैरे. आता म्हणजे मुलगी मोठी झाल्यावर तिच्या लग्नाचं आपल्यालाच बघावं लागेल ना. हे बघू मा, लग्नाचा विषय सुद्धा काढू नकोस. एवढी काय मोठी झालेली नाहीये मुलगी आपली, आणि आपण काय 70च्या दशकात नाही आहोत शिक्षण संपता क्षणीच मुलीचं लग्न लावून द्यायला. अजून तिला बरंच शिकायचंय, तिला काय करायचं ते करू दे ना. खूप म्हणजे किती? अरे खूप वेळ आहे अजून आपल्याकडे. हल्ली साधारण मुली 30च्या जवळपास आल्यानंतर लग्नाचा विचार करायला सुरुवात करतात. म्हणून आपण तोपर्यंत थांबायचं का? हो, थांबायचं. काय बिघडलं? तिला यापुढे काय करायचंय, शिकायचंय का नोकरी करायची, तिचं तिला ठरवू दे. अजून तिला भविष्यातली तिची दिशा तिलाच कळलेली नाहीये, तर आपण कशाला तिच्या पाठीमाग लग्नाचा घाट घालायचा? हा, काही नाही, तिचं तिला ठरवू दे, आणि आपण मग वेळ येईल तेव्हा बघू लग्नाचं काय ते. ठीक आहे, मला काय, आपलं सुचलं म्हणून बोलले मी. आता तुला सुचलं याच्यात काही चुकलेलं नाहीये, पण ते आता हा विषय परत कधी काढू नकोस. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा बघू काय करायचं ते. कळलं? हो.